नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात दीर्घावधीचा अंदाज देणार आहे. आपल्याला 1 मे पासून पुढे मान्सूनच्या कालावधीमध्ये जे हवामानात मोठे बदल होणार आहेत यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे, कारण आपल्यासाठी मान्सून महत्त्वाचा आहे आणि आपण संपूर्ण लक्ष आपल्या मान्सूनवर केंद्रित करणार आहोत. समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये एक स्पष्ट दिसतंय आणि ते हे दिसतंय की आपल्याला या भागातून याला साधारण काळ्या समुद्रावरून येणारे किंवा आखाती देशाकडून येणारे ढग असं म्हणतो आपण. याला WD असा शब्द वापरतो. याला पश्चिमी विक्षोभ असं देखील म्हणतात. साधारणपणे मे 15 पर्यंत जो पाऊस येतो तो WD मुळे येत असतो आणि WD मुळे जिथे जिथे पाऊस पडतो किंवा त्या काळात जे काही स्थानिक वातावरण तयार होतं त्या वातावरणामध्ये गारपीट होण्याची शक्यता अधिक असते. परंतु आपण जर साधारण सरासरी विचार केला तर आपल्याला हे लक्षात येईल की जेव्हा वातावरण WDचं नसताना देखील गारपीट होते तेव्हा मात्र ढग हे अति उंचीवर जातात आणि जसे अति उंचीवर ढग गेल्यानंतर त्या ठिकाणचं तापमान हे मायनस असतं आणि त्या ठिकाणी जे बाष्पकण असतात त्यांमध्ये बर्फात रूपांतर होतं आणि त्याची गारपीट तयार होते आणि नंतर मग ह्या गारपिटीचा वर्षाव आपल्याला अनेक ठिकाणी झालेला दिसतो. म्हणजे आता आपण जर बघितलं तर काही ज्यांचे गहू हरभरे काढायचे राहिलेले होते, ज्यांना आपण सावध केलं, ज्यांनी वेळेत हार्वेस्टिंग केलं, त्यांचं नुकसान झालं नाही, परंतु ज्यांचं पीक काढायचं होतं तेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आपण ज्या ज्या ठिकाणी पावसाचा अंदाज दिला त्या ठिकाणी पाऊस झालेला आहे. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. आज भारतीय हवामान खात्याने जरी महाराष्ट्रात पाऊस सांगितला असला तरी आज पाऊस होणार नाही. बहुतांश पाऊस उघडला आहे. आपण यापुढे मे महिन्यासहित जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि जवळपास डिसेंबरपर्यंतच्या अंदाजावर लक्ष केंद्रित करणार आहोत, कारण हा अंदाज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर उरलेला मार्च आणि एप्रिलसाठी आवश्यक असेल त्याच ठिकाणी अंदाज दिला जाईल, अनावश्यक ठिकाणी अंदाज दिला जाणार नाही. आणि आपण आता बघतो की मार्चमध्ये जवळपास 27 तारखेपर्यंत CFS मॉडेलने कुठलाही पाऊस दिलेला नाही आहे. 3 एप्रिललाही पर्यंतही कुठलाही पाऊस दाखवलेला नाही. जवळपास 10 एप्रिलपर्यंतही कुठलाही पाऊस दाखवलेला नाही. 17 एप्रिलपर्यंत कुठलाही पाऊस दाखवलेला नाही. 24 एप्रिलपर्यंत कुठलाही पाऊस दाखवलेला नाही. आपण आता जवळपास 1 मेला पोहोचलो आहोत. त्यामुळे आपल्याला आता जे पावसाचं वातावरण आहे ते एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आहे. शिवाय माझ्या अंदाजामध्ये जी ॲक्युरेसी आहे ते इतरांच्या तुलनेत प्रचंड आहे. शिवाय आपण मॉडेल बेस अंदाज देत असल्यामुळे आपल्या अंदाजामध्ये भारतीय हवामान खात्यापेक्षा ही ॲक्युरेसी अधिक आहे, कारण आपण मल्टी मॉडेल बेस अंदाज देतो. त्यामुळे शेतकरी आपल्या अंदाजापासून वंचित राहू नये. त्यामुळे शेतकऱ्याला आवश्यक तेव्हाच सावध केलं जाईल. मात्र 1 मे पासून आपला सकाळ संध्याकाळ अंदाज येणार आहे. आता देखील आपण पुढील अंदाजात होणारे सगळे बदल व्हिडिओच्या माध्यमातून देत राहणार आहोत. इतरही महत्त्वाचे व्हिडिओ आपले प्रसिद्ध होतील. शिवाय आपण इतर विषयांवर देखील व्हिडिओ बनवणं आवश्यक आहे. केवळ हवामान अंदाज नाही तर कोणत्या पिकावर हवामानाचा परिणाम होतो, कोणत्या पिकांची कशा पद्धतीने पैदास केली जाते किंवा लागवडीपूर्वीचं मशागत, लागवडी वाढीच्या काळातील त्याची प्रगती, त्याच्यानंतर हार्वेस्टिंगचा काळ कधी असावा, या दरम्यान हवामानाची परिस्थिती कशी असली पाहिजे, हार्वेस्टिंग झाल्यानंतर त्याची विक्री करताना भावावर काय परिणाम होतो आणि एकूणच सध्या मार्केटमध्ये विक्रीचे भाव काय आहेत, या संदर्भात देखील आपण आता वेगवेगळ्या अँगलने अभ्यास करणार आहोत. आपल्याला शेतकऱ्यांना मदत करायची आहे. त्याच्या जीवनावर कुठल्याही प्रकारचा चुकीचा प्रभाव पडणार नाही याची देखील आपण 100% काळजी घेणार आहोत. आपण एप्रिल महिन्याचा अंदाज यापूर्वी द्यायचो, पण आता आपल्याला एप्रिल महिन्याचा एकत्रित अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये सध्या तरी कुठल्याही प्रकारचं पावसाचं वातावरण दिसत नाही. त्यामुळे तसं रब्बी पिकांना किंवा कुठल्याही फळबाग पिकांना सध्या कुठल्याही प्रकारचा धोका नाही. मे पासून वादळी पावसाला सुरुवात होणार आहे. दोन्ही समुद्रांमध्ये आज पहिल्यांदा आपल्याला
मे महिन्यामध्ये बरेच हवामानात बदल होतील असं दिसतंय. या ठिकाणी आपण बघतो आणि या ठिकाणी अरबी समुद्रातही बघतोय. समुद्राचं दोन्ही ठिकाणी तापमान वाढणार आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला मे मध्ये अवकाळी पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. या दरम्यान आपली कुठलीही रब्बीची पिकं नसतात, सगळी पिकं निघून गेलेली असतात. जवळपास आपली 15 एप्रिलपर्यंतच संपूर्ण हार्वेस्टिंग होणार आहे. त्यामुळे आपल्याला तशी या पावसाची भीती बाळगण्याची कारण नाही, कारण आपल्याला मान्सूनपूर्व पेरणीसाठी आवश्यक असलेली मशागत करण्याकरता या पावसाचा उपयोग होतो. त्या संदर्भात हा पावसाचा अंदाज आता आपल्याला इथून पुढे महत्त्वाचा आहे. अनेक वर्षाच्या अनुभवानं SIPS मॉडेलचा अंदाज जूनसाठी महत्त्वाचा राहणार आहे, जुलैसाठी महत्त्वाचा राहणार आहे, ऑगस्टसाठी सुद्धा महत्त्वाचा राहणार आहे. मात्र आपल्याला दिसतंय की सप्टेंबरमध्ये आपल्याला पावसाची मोठ्या प्रमाणात घट अनुभवायला मिळणार आहे. मात्र ऑक्टोबरची परिस्थिती देखील आपल्याला विदर्भ मराठवाड्यामध्ये चांगली राहण्याची शक्यता आहे. मात्र उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि कोकण या विभागाला थोडा फटका बसण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त होते आहे. आपण आता मान्सूनच्या अंदाजावर लक्ष केंद्रित करणार आहोत आणि त्याला आपण 1 मे पासून तर पुढे कशा पद्धतीने हवामानात बदल होणार आहेत याच्यावर आपला अधिक फोकस असणार आहे. आपण एल निनोच्या संदर्भात आणि लानिना संदर्भामध्ये काय हवामानात बदल होत आहेत हेही बघणार आहोत. पहिली गोष्ट आपल्याला एल निनो म्हणजे काय, लानिना म्हणजे काय याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. म्हणजेच मान्सूनच्या वरती जे घटक परिणाम करतात त्यांचं करंट स्टेटस काय आहे हे बघणं आवश्यक आहे आणि मग यावेळेचा मान्सून वर त्याचा काही परिणाम होईल का यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. साधारणपणे आपल्याला असं माहिती आहे की सध्या लानिना स्थिती संपून आपण करंट सिच्युएशनमध्ये न्यूट्रल कंडिशनला पोहोचलो आहोत आणि आता न्यूट्रल कंडिशनकडून आपण लवकरच एल निनो या स्थितीकडे पोहोचणार आहोत. त्यापूर्वी एल निनो म्हणजे काय, तर साधारणपणे प्रशांत महासागराचं तापमान हे जेव्हा अमेरिकेच्या दिशेने वाढतं आणि त्याला साधारणपणे 3.4 या प्रमाणात ते वाढतं, म्हणजे जेव्हा या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र विकसित होतं तेव्हा वारे हे या दिशेने वाहतात आणि मग बाष्पयुक्त वारे या दिशेने वाहिल्यामुळे अमेरिकेच्या बाजूने पाऊस होतो आणि साधारण भारताच्या आणि ऑस्ट्रेलियाच्या बाजूने पावसाचं प्रमाण कमी होतं आणि ती कंडिशन यावर्षी येण्याची शक्यता आहे. साधारणपणे प्रशांत महासागरातील फेनोमेना कशा पद्धतीने बदलतो यावर एल निनो, लानिना किंवा नॉर्मल कंडिशन बघितली जाते. आपल्याला साधारणपणे असं दिसतं की जेव्हा उष्णतामान हे ऑस्ट्रेलियाच्या साईडने असतं, म्हणजे या ठिकाणी कमी दाब असतो, तेव्हा साधारणपणे या बाजूने वारे फिरून ते ऑस्ट्रेलिया आणि साधारणपणे हिंदी महासागरात येतात, अरबी समुद्रात येतात आणि ते भारताचा मान्सून मजबूत करतात. ती परिस्थिती साधारणपणे एकतर नॉर्मल कंडिशनमध्ये किंवा लानिना कंडिशनमध्ये असते. मात्र यावेळी उलट कंडिशन आपण साधारण एल निनोच्या कालावधीमध्ये बघतो आणि या ठिकाणी जे काही तापमान वाढतं त्यामुळे कमी दाब निर्माण होऊन वाऱ्यांची दिशा या बाजूने होते आणि ती स्थिती आपल्याला यावर्षी बघायला मिळणार आहे. तर या एल निनोची शक्यता किती आहे हे देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी असं दिसतंय की लानिना आणि एल निनो यामध्ये आता लानिना सध्या फेब्रुवारी, मार्च, एप्रिलच्या कालावधीमध्ये या ठिकाणी आपण बघतो की 30% राहणार आहे. पुढे जवळपास तो 10%च्याही खाली जाईल आणि तो नंतर जवळपास संपुष्टात येणार आहे लानिना. नॉर्मल कंडिशन जी आहे, ज्याला न्यूट्रल कंडिशन असं म्हणतो आपण, ही न्यूट्रल कंडिशन मात्र साधारण जून महिन्यापर्यंत तीव्र स्वरूपात राहणार आहे. तिचा प्रभाव जवळपास आपल्याला या ठिकाणी असं दिसतंय की मे, जून, जुलैपर्यंत राहणार आहे. म्हणजे जुलैचा मुख्य त्याचा कालावधी आहे. प्रभाव वाढायला सुरुवात होईल जून, जुलै, ऑगस्टमध्ये आणि साधारणपणे आपल्याला या ठिकाणी पहिली 60%ची, नंतर 70%, नंतर 80%, म्हणजे जो काही मान्सूनचा कालावधी आहे यामध्ये जवळपास हे 80%पर्यंत पोहोचते. त्यामुळे थोडं यावर्षीचं पाऊसमान कमजोर राहण्याची शक्यता उत्तरार्धामध्ये आहे. म्हणजे साधारण परतीचा पाऊस हा कमजोर राहण्याची शक्यता आहे आणि हा नोवा या संस्थेने दिलेला अंदाज आहे. मात्र इंटरनॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेने दिलेला जो अंदाज आहे हा देखील मिड मार्चमधलाच आहे, 15 मार्चपासूनचा.
तर यामध्ये देखील आपल्याला असं दिसतंय की आणि मार्च एप्रिल मे पासून न्यूट्रल कंडिशनकडे आपण जातो. साधारण ही न्यूट्रल कंडिशन मे पर्यंत राहणार आहे. जून पासून मात्र पुन्हा 70%, पुन्हा या ठिकाणी 80% आणि पुन्हा तो थोडाफार कमी होताना दिसतोय या ठिकाणी 60-65% मान्सूनच्या कालावधीमध्ये. तर याचा अर्थ असा होतो की मान्सूनचा या वर्षीचा जो प्रभाव आहे तो बऱ्याच प्रमाणामध्ये कमजोर राहण्याची शक्यता आहे. परंतु याला एक काउंटर करणारा घटक आहे तो आयोडी. साधारणपणे आपण आयोडीच्या संदर्भात म्हणजे याला इंडियन ओशन डायपोल असं म्हणतात. हा जर पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला या ठिकाणी असं दिसतं की अरबी समुद्राच्या किंवा हिंदी महासागराच्या पश्चिमेला साधारण गुजरातपासून आपण ओमानच्या बाजूने असं बघतो की उष्ण अशा प्रकारची समुद्राची म्हणजे सरफेस पातळी वाढलेली असते. त्याच्या विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या बाजूने या ठिकाणी तापमान कमी असतं. मग त्यामुळे जेव्हा या ठिकाणी कमीदाब वातावरण तयार होतं तेव्हा या ठिकाणावरून अशा पद्धतीने वारे येतात जे मान्सूनसाठी स्ट्रॉंग बनवतात आणि त्यामुळे भारतामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस दिला जातो. त्यामुळे एल निनो जरी निगेटिव्ह असला, जरी तो 80% निगेटिव्ह जाणार असला तरीही घडणारी घटना प्रशांत महासागरातली आहे आणि आपल्याला लगेचच जो हिंदी महासागर मान्सून स्ट्रॉंग करणार आहे तो यावेळेस आपल्याला एक घटक असा आहे की जो आपल्याला चांगला पाऊस देऊ शकतो. त्यामुळे आपल्याला दुष्काळच पडेल असं कधीही म्हणता येणार नाही, कारण एक घटक आपल्याला सकारात्मक आहे. जेव्हा अशी परिस्थिती असते की एल निनो हा तीव्र असतो, जो मान्सूनला निगेटिव्ह असतो, तेव्हा जर आयोडी देखील निगेटिव्ह असेल म्हणजे तेव्हा साधारणपणे अरबी समुद्राच्या किंवा हिंदी महासागराच्या पश्चिमेला सरफेस तापमान हे कमी असतं, ऑस्ट्रेलियाच्या बाजूने हे सरफेस तापमान अधिक असतं. तेव्हा मात्र आपल्याला मान्सूनला अतिशय निगेटिव्ह अशा प्रकारचं वातावरण तयार होतं. ऑस्ट्रेलियाच्या दिशेने हे संपूर्णपणे ढग खेचले जातात आणि महाराष्ट्रातला मान्सून कमजोर होतो. कधीकधी ही दोन्ही स्थिती एकत्र येतात, तर कधीकधी एक न्यूट्रल कंडिशनला आणि दुसरा सक्रिय अवस्थेमध्ये असतो. तर कधीकधी अशी परिस्थिती निर्माण होते म्हणजे आपण या वर्षीची परिस्थिती बघतो की एल निनो जरी तीव्र असला तरी आयोडी मात्र आपल्या बाजूने पॉझिटिव्ह असणार आहे. एल निनोला काउंटर करण्याचं काम हा आयोडी करणार आहे. आपण जसं एल निनोचे ग्राफ बघितले त्यामध्ये लानिना आणि एल निनो कंडिशन काय आहे हे बघितलेलं आहे. मात्र आता आपल्याला हे दिसतंय की आयोडीच्या बाबतीत आयोडी पॉझिटिव्ह आहे. तो साधारणपणे आता मार्चमध्ये देखील पॉझिटिव्ह आहे. थोडा तो निगेटिव्ह अवस्थेकडे किंवा न्यूट्रल अवस्थेकडे आपल्याला एप्रिल मे मध्ये जाताना दिसतोय. मात्र जूनपासून किंवा अगदी मे पासूनच तो पुन्हा एकदा पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होईल आणि मग जूनमध्ये देखील तो जवळपास 35 ते 40% पॉझिटिव्ह होईल. त्यानंतर जो तो 50% पॉझिटिव्ह होईल आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर हे जे आपल्याला एल निनोमुळे अडचणीचे महिने ठरणार आहेत, या ठिकाणी जवळपास तो 60%च्या वरती पॉझिटिव्ह असणार आहे आणि ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि त्यामुळे आणि शिवाय ही घडणारी घटना ही हिंदी महासागरातली आहे, जिथे आपले मान्सूनचे वारे सक्रिय असतात, की निर्माण होतात आणि मान्सूनला मजबूत बनवतात. त्यामुळे आपल्याला यावर्षी तसं फारसं दुष्काळाचं सावट असण्याचं कारण नाही. दोन्ही समुद्रात मोठ्या प्रमाणात वादळी सिस्टम निर्माण होतील आणि महाराष्ट्रातील आणि भारतातील मान्सूनला त्या बॅलन्स करतील. मान्सूनवर परिणाम करणारे मल्टी घटक असतात, म्हणजे अनेक घटक असतात आणि त्यामुळे त्याच्यातले काही घटक जरी निगेटिव्ह असले तर काही घटक हे पॉझिटिव्ह असतात आणि त्या पॉझिटिव्ह घटकांना आपल्याला जास्त बघणं आवश्यक असतं. आणि त्यामुळे आपल्याला एमजीओ नावाचा एक घटक आहे, परंतु तो 2 ते 3 महिन्यासाठीचा फेज आहे. तो आत्ता काय स्थितीमध्ये आहे तो बघून काही उपयोग नाही. तर ते साधारणपणे जूनपासून आपण त्याच्यावर किंवा मे पासून त्याच्यावर काम करू. सध्या त्याविषयीचा फार अंदाज घेण्याची गरज नाही. परंतु एकूणच सांगायचं झालं तर या वर्षीचा मान्सून भीतीदायक नाही. आपल्याला आयोडी पॉझिटिव्ह होतोय आणि जरी 80%वर मान्सूनच्या शेवटच्या टप्प्यामध्ये एल निनो जात असला तरी देखील भीती बाळगण्याचं कारण नाही. त्यामुळे 100%च्या सरासरीच्या आजूबाजूला मान्सून महाराष्ट्रामध्ये राहू शकतो, तर देशामध्ये त्याचे प्रमाण हे साधारणपणे
97 ते 98% राहण्याची शक्यता सध्या दिसते. यामध्ये काही बदल होईल तो आपण 1 मेच्या अंदाजामध्ये कव्हर करणार आहोत. मध्ये मध्ये आपण या संपूर्ण मॉडेलची करंट स्थिती काय आहे यावर लक्ष केंद्रित करणार आहोत.